या ठिकाणी सामना चालू होत आहे. चालू करा. टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला महालक्ष्मी एक्सप्रेस संघाने सलामीची जोडी मैदानामध्ये आलेली दीपक इंजल यश आणि पहिले षटक घेऊन नागेश मोरे. छोटासा एक स्पिन गोलंदाजी. नको नको चालू करा. पहिलं षटक घेऊन दीपक इंजल खेळाडू तयार. आणि हा चेंडू हवेमध्ये आणि पहिला चेंडूवर फलंदाज दीपक इंजल कॅच आउट होऊन पॅव्हलियन मध्ये परत. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी यश मिळतंय नागेश मोरे यांना. डोक्याच्या वरून मारण्याचा प्रयत्न केला होता दीपक यांचा, परंतु त्यांच्या बॅटमध्ये काही व्यवस्थित चेंडू आला नाही. बॅटच्या वरच्या कडेला या ठिकाणी चेंडू लागला आणि निलेश कोणतीही चूक करत नाहीये. चेंडू हातात जाऊन चिकटतोय. पहिला फलंदाज पहिला गडी या ठिकाणी बाद होऊन पॅव्हलियन मध्ये परत. दरम्यान नवीन फलंदाज मैदानामध्ये कोण रे? मंदार. मंदार सर. चाला फटका आउट साईडला एकदा नक्की मिळणार आहे आणि पंचांचा या ठिकाणी आत गेलेला 2 धावांचा इशारा. पंचांचा 2 धावांचा इशारा आहे. या ठिकाणी आतल्या साईडला गेल्यामुळे डिक्लेरेशनच्या स्वरूपामध्ये 2 धावा मिळणार आहेत. अलीकडेच आहे. एकच धाव 2 धावा. ओके. संघाचं वैयक्तिक खाता उघडतोय मंदार. नागेश मोरे तिसरा चेंडू. रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु या ठिकाणी अति स्लो डिलिव्हरी असल्यामुळे काही त्यांना समजलेलं नाहीये. चेंडू निर्धार होतोय. बॅटच्या टप्प्यामध्ये काही चेंडू आला नाही. तिसरा चेंडू. सलग दुसरा फलंदाज या ठिकाणी बाद होऊन परततोय. 2 गडी बाद झालेले आहेत या ठिकाणी. संदीप श्रेष्ठी यांच्याकडून नागेश मोरे यांनी सलग 3 विकेट घेतल्या तर 501 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद. नाही हॅट्रिकला एक नवीन फलंदाज फलंदाज मैदानामध्ये अरमान किल्लेदार. चांगला चेंडू होता या ठिकाणी
तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण, थोडंसं थ्रू होते काही त्याच्या, परंतु बॅकअप चांगला असल्यामुळे काही धाव एकच धाव मिळणार आहे. धावसंख्या 3. या षटकातील शेवटचा चेंडू. यश पुन्हा चेंडू ऑफसाईडला मारलाय. एकदा मुख्य परंतु या ठिकाणी पायाने तडवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु एकदा पूर्ण होते. धावसंख्या 1 वाढून धावसंख्या 4. षटक संपले. धावसंख्या 5. 1 षटकांच्या अखेरीत धावसंख्या 5. एक ओव्हर समाप्तीनंतर स्कोर झालाय तो 5. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर झालाय महालक्ष्मी एक्सप्रेस संघाचा स्कोर तो 5. वैयक्तिक पहिल्या वेळ संघासाठी दुसरा षटक घेऊन येतो विठ्ठल. पहिला चेंडू अरमान किल्लेदार यांना. आणि इथं पहिला चेंडू झेलबाद दिला होतो अरमान याने. सुंदर अशी गोलंदाजी. पहिला चेंडू झेलबाद झाले ते अरमान. या टुर्नामेंटला एवढं काही खास करून दाखवलं नाही अरमान याने. तुमच्या समोर सादर करतोय क्रिकेटची आरती. दुसरा चेंडू सोन्या. 1 धाव सोन्याच्या बॅटमधून. या 1 धावानंतर स्कोर झाला होतो 6. तिसरा चेंडू यश पाण्यापर्यंत, परंतु मिस फिल्डिंग म्हणावे लागेल. सिंगल धावांवरती यशच्या बॅटमधून. चौथा चेंडू विशालला. या बॉलवर काय करतात पाहू. समोर ठरलेला चेंडू डॉटच्या स्वरूपात स्ट्राईक लागतो विशाल ना स्ट्राईक यश. अद्याप स्कोर झाला तो 6. सात डिक्लेअरच्या स्वरूपात 2 धावा मिळाल्यात. या 2 धावांना स्कोर झाला तो 9. तीन गडी बाद 9 झाला तो महालक्ष्मी संघाचा स्कोर. 3 बाद 9. या षटकातील शेवटचा चेंडू विठ्ठल टाकेल तो विशालला. त्या दिवसातील हा पहिला सामना सातव्या स्पोर्ट्स वर्सेस महालक्ष्मी एक्सप्रेस. ओव्हर संपाय ना.
बॉल चेक करत आहे विशाल. वैयक्तिक पहिल्या षटकातील हा शेवटचा चेंडू विठ्ठल टाकत आहे तो विशालला. नाव स्ट्राईकला ते यश. बॅटचा कडा घेत स्लिपमध्ये गेलेला हा बॉल. एकच धाव आणि ओव्हर समाप्त झालेली आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झाला होतो 10. 3 विकेटच्या मोबदल्यात महालक्ष्मी एक्सप्रेस संघाचा स्कोर झाला होतो 10. विठ्ठलांनी वैयक्तिक पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा देत 1 विकेट घेतलेली आहे ती अरमान किल्लेदार यांच्या स्वरूपात. साथीया स्पोर्ट्स यांची चांगलीच कामगिरी चालू आहे बॉलिंगच्या मार्फत. ढकलून खेळायला चेंडू विशाल यांच्या मार्फत. एकच धाव. लक्षात ठेवलं मी तुम्हाला. पाणी घ्यायचं तिथं आम्हाला सांगायचं सरांच्या ह्याच्या खात्यावर टाक विषय संपला. जाणार तिकडे स्कोरिंग कोण करा ना तिथे. दुसरा चेंडू लेग साईडच्या दिशेने टोललेला चेंडू डिक्लेच्या स्वरूपात. एकच धाव. या सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहत होते अभिषेक कोनवडे पाटील आणि गणेश जाधव. यशाला बॉल मारायचा होता गल्लीत परंतु बॉल बोलावतो दिल्लीत. बॉल चेक करायचा आहे सर. बॉल घ्या. स्ट्राईकला तो यश. नॉन स्ट्राईकला विशाल. आद्याप या ओव्हरचे 4 चेंडू अजून शिल्लक आहेत. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी तिसरा षटक टाकत होते नागेश मोरे. तिसरा चेंडू यश आला. चांगलाच मारलेला पटकार. एकदा येण्यात यश आलाय ते यशला. चौथा चेंडू विशालवाला. स्कोर पोचला होतो 20 रनावर. हलक्या हाताने खेळायला हा चेंडू तेच सुंदर असं क्षेत्ररक्षण मेनूकडून. एकच धाव घेण्यात यश आलं ते विशालाला. नितीन माटुंगे सलाह किती सांग. यश चांगलीच बॅटिंग करत आहेत आणि इथं मिस फिल्डिंग झालेली आहे. 2 धाव घेण्यात यश आलाय ते यशला. या तिसऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झाला होतो 23. 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये स्कोर झाला होतो 23.
वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी चौथं षटक घेऊन आला तो विठ्ठल. डावरा नाही का उजवा करा मला हे उलटा गेला ना व्हिडिओ उलटा गेला सर नाही डावर. थर्ड अंपायर डिसिजन रिव्ह्यू घेतला. थर्ड अंपायर डिसिजन द्यायचा आहे चेक करून. रनआउट. दोन धावा घेतलेले आहेत. रनआउट चेक करायचं आहे. अंपायर कॉल नॉट आउट. रिव्ह्यू गमावलेला नाही आहे. दोन धावा घ्या. परत लेग साईडला खिचून मारलेला चेंडू. एकच धाव. अवंतर धावामध्ये बळ. या एक धावानंतर स्कोअर झाला होतो 27. चौथ्या ओव्हरमधील चौथा चेंडू. 26 झाला. 26 सॉरी. चौथा चेंडू स्लिपमध्ये ढकलून खेळायला चेंडू. एकच धाव. विकेट गेलेली आहे. विशाल यांचा चांगला झेल घेतला आहे नागेश मोरे यांनी. वाईट आहे ती कसला टाकते ते रोहन करा. वाईट आहे ते रोहन करा. रोज पण तेच करत असते ते. बॉल विकेट दे नाही तर याचं विकेट दे. बॉल ते स्पीड ने टाकून बी तेवढा वळवतो तिथे. पेरणा आली बाबा तिथे पुन्हा कालवा करायला. आशिष मधनं गाडी घेऊन जायचं नाही. सामना सुरू आहे. संघाचे संघमालक रावसाहेब पाटील स्ट्राईकला. महालक्ष्मी एक्सप्रेस संघाचे संघमालक रावसाहेब पाटील. पाहूया रावसाहेब यांनी जर या सामन्यामध्ये 1 सिक्स मारला तर 101 बक्षीस मिळेल. सिंगल डाय म्हणण्यात आले ती रावसाहेब पाटील यांच्या बॅट खालून. 5वा चेंडू विठ्ठल यांचा यशला. मारण्याचा प्रयत्न परंतु चकवलेला आहे तो यशाला. विठ्ठल यांनी या ओव्हर समाप्तीनंतर स्कोअर झाला तो 28. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोअर झाला तो 28. 4 विकेटच्या मोबदल्यात. बॅट्समन कुठे आलाय? 7
पिचिंग त्या बाहेर झाला लाईन. सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल नागेश मोरे यांचं. वैयक्तिक पहिल्या षटकातील दुसरा चेंडू विजय यांचा रावसाहेब पाटील यांना. चांगलं क्षेत्ररक्षण मारण्याचा प्रयत्न परंतु काहीच समाधान नाही. या षटकातील तिसरा चेंडू रावसाहेबवाला स्लिप मध्ये गलीमध्ये गेलेला हा कॅच आणि झेलबाद झाला ते रावसाहेब पाटील. तिसऱ्या चेंडूत विजय यांनी सुंदर अशी गोलंदाजी करत रावसाहेब पाटील यांनी कॅच देत तंबूत परत आहेत. पवा त्यांची जागा घेण्यासाठी कोण येत आहे. कडगाव गावचे धडाके फलंदाज नेताजी पाटील यावर क्रीज पर आ रहे हैं. कडगाव गावचे धडाके फलंदाज नेताजी पाटील स्क्रीज पर आ रहे हैं. बहुत सालों के बाद उनकी बैटिंग देखने के लिए कडगाव क्रिकेट प्रीमियर यहाँ पर खड़े हैं. स्ट्राइक पर है अभी नेताजी पाटिल. थँक्यू धन्यवाद. स्ट्राइक लावते नेताजी पाटील. ना स्ट्राइक लावते यश. मारण्याचा प्रयत्न परंतु असफल. अद्याप या षटकातील 4 चेंडू झालेले आहेत. फुलटा चेंडू सर्वच हातात मारलेला चेंडू काही फायदा घेऊ शकले नाही नेताजी पाटील या फुलटा चेंडूवर. पाहूया काय करतात. शेवटचा चेंडू पुढे मारण्याचा प्रयत्न. एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपात आणि इथं ओव्हर समाप्त झालेली आहे. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झाला तो 29. विजय यांनी अति सुंदर अशी गोलंदाजी करत एकच धाव काढली. डॉट दुसरा डॉट तिसरा विकेट डॉट चौथा डॉट पाचवा डॉट आणि एक सिंगल. एकच धाव काढली रे. 29 स्कोर झाला तो 29. प्रज्योत काय वैयक्तिक पहिल्या संघासाठी 6व्या षटक घेणार आहेत ते दादा. हाय दादा हा उत्कृष्ट गोलंदाजी करतोय. पवा दादा काय करतोय. दोन्ही बॅट्समन्स आणि बॉलर्स दोन्ही खास मित्र आहेत. पवा दादा मित्राला बॉलिंग कशी करतोय. मित्रही त्यालाही खुश आहे.
पहिलाच बॉल खेळायला मिळत आहे त्याला. सुंदर असा चेंडू, चांगलाच टाकलेला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने. पाहूया यश काय करतोय दादाच्या बॉलिंगवर. चांगलीच गोलंदाजी करत आहे दादा यशला. कॅच होतोय का दादा, कॅच घेतोय का पाहू. दोन्ही बी खेकडच दोघं बी सेमच पळत आलती. 2 धावा घेण्यात आले त्या यशच्या बॅट कडून. क्रिकेटला म्हणतात वय जात पात काही पाहिली जात नाही. त्याचाच एक उदाहरण आमचा दादा देत आहे. या केपीएल या टुर्नामेंट मधला हा पहिल्यांदाच नवीन डेब्यू सामना चालू आहे तो दादाचा. सुंदर अशी गोलंदाजी करत आहे दादा, मनामध्ये खुश. खुश आहे. उचलून मारला चेंडू आणि हा षटकार. चांगलीच गोलंदाजी म्हणावं लागेल. सुंदर असे पहिले 4 चेंडू टाकले होते, 5व्या चेंडूवर शेवटचा चेंडू बाकी आहे. चांगलीच गोलंदाजी म्हणावं लागेल. आणि सुंदर असा झेल, बाजूने विकेट घेतलेली आहे खास आपल्या मित्राची. चांगलीच गोलंदाजी केली ते दादूने पाठीमागच्या बॉलला चांगलं आमिष दाखवून 6 दिला होता, परंतु दुसऱ्या चेंडूवर त्याने यशाला तंबूत पाठवण्यास आपलं यश प्राप्त केलेलं आहे. यशची जागा घेण्यासाठी आला तो सुधाकर. सहा ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झाला होतो 37. स्ट्राईकला होते सुधाकर, नॉन स्ट्राईकला नेताजी पाटील. वैयक्तिक दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू विजय यांचा. सुधाकर यांनी उचललेला हा चेंडू कॅच होतो का बाबा. कॅच सोडलेला आहे. पवा अंपायरांचं काय डिसिजन आहे. डिसिजन द्यायचा अंपायराने. चौकार गेलेला आहे मिस फिल्डिंग मुळे. पाहू आता तरी कॅच होतो का. आणि आता हा जेल घेतलाय निलेश यांनी. कॅच घेतलेला आहे. पहिला तरी सोडला, परंतु दुसरा कॅच घेतला आहे तो सुधाकर याचा. पुन्हा एकदा नवोदित प्लेअर पहिलीच मॅच डेब्यू. सेकंड बाला ग्राउंडवर येताना पहिला एक बाला, त्याच्यानंतर हा दुसरा बाला. ढकलून घ्यावा चेंडू, परंतु पावा नाही लागला.
जास्त सांगा. आज बी आमचं काटावरच आहे का देऊन चालत खेळाडू नेताजी पाटील. स्ट्राईकला खेळत आहेत ते नेताजी पाटील. चांगलाच फटका मारलेला आहे. पोवा कॅच होतो का? चांगलाच फटका मारलेला आहे आणि हा कॅच. एक मिनिट थांबा. हॅलो फोन लगा था ऐसा लगाया था बोला कल लगाया था मैं आज नहीं. अजून एक दोन तीन तीन आहेत. हाँ तो का खाते का लगा शेड्यूल लगाओ तो एसके भी एलएल पे उसमें देखो ये करता करो हाय सुनो करा मैं तो भी क्या करूँ तो बताइए तुम्हें जो एरिया का सब है वो एरिया का भेजो ना. आता काय बोलाय? देखो उन्होंने शेड्यूल लगाओ दे तू देखो भी चेक करो 3 महीने का एकदम काढूंगा ओके 1 महीना रखी नाही उन्हाळ्यात देतोय तर क्या आता काय आता म्हणजे मध्ये तुम्ही काय मला मिळाला तो विचार करत क्या काय वस्तू तुम्ही लगा याद नहीं बाद में लगा तू याद आया तो काम काय वस्तू तुम्ही लगा बोला. अरे काय बोलू? सक्षमने मारलेला हा चेंडू एकच धाव. सक्षमने मारलेला हा चेंडू एकच धाव. या एक धावेनंतर ओव्हर समाप्त. त्या एक धावेनंतर ओव्हर समाप्त. 7 ओव्हर 44 धाव. 7 ओव्हर 7 ओव्हर 44 धाव. या सामन्यासाठी पंच म्हणून काम बघत आहेत या सामन्यासाठी पंच म्हणून काम बघत आहेत ते गणेश जाधव, अभि कोनवडे पाटील. आणि अभि कोनवडे पाटील. वैयक्तिक दुसरं व संघासाठी 8वं षटक. वैयक्तिक दुसरं व संघासाठी 8वं षटक. मन लवकर. वैयक्तिक दुसरं संघासाठी 8वं षटक. वैयक्तिक दुसरा म्हण वैयक्तिक दुसरं संघासाठी 8वं षटक घेऊन येतोय तो प्रथमेश. घेऊन येतोय तो प्रथमेश. नवोदित खेळाडू नवोदित खेळाडू पहिलीच डेब्यू मॅच. दुसरा चेंडू. चांगल्याच टप्प्यावर बॉल टाकत आहे. चांगलाच टप्प्यावर बॉल टाकत आहे. दादूस बॉलिंग चांगली होत आहे. काय? दादूस बॉलिंग चांगली होत आहे. दादूच बॉलिंग चांगली होत आहे. 32 तिसरा चेंडू. तिसरा चेंडू. ऑफ साईडच्या दिशेने खेळायला बॉल. काय? ऑफ साईडच्या दिशेने खेळायला बॉल. ऑफसाईडच्या दिशेने खेळलेला बॉल. च्या स्वरूपात 2. डिक्लेअरच्या स्वरूपात 2. हॅलो पुढची मॅच मुबारक हा किती बसतो स्कोर ए बाबा श्रेयस फायटर आणि बारामती एक्सप्रेस. पुढचा जो सामना होईल तो पुढचा जो सामना होईल तो श्रेयस फायटर श्रेयस फायटर्स आणि बारामती एक्सप्रेस. थोडीशी मिस फिल्डिंग. इथे 2 धावा घेण्यात यश मिळाले. परत ऑफसाईडच्या दिशेने खेचलेला चेंडू. परत ऑफसाईडच्या दिशेने हा खेचलेला चेंडू. डिक्लेअरच्या स्वरूपात 2. डिक्लेअरच्या स्वरूपात 2. या 2 धावेनंतर स्कोर झालाय. ह्या 2 धावेनंतर स्कोर झालाय 51. यावरचा शेवटचा चेंडू. या ओव्हरचा शेवटचा चेंडू. मॅचचाही शेवटचा चेंडू. मॅचचाही शेवटचा चेंडू. काय नाव रे बॅटमॅन? संतोष खेळत आहे. संतोष खेळत आहेत. शेवटचा चेंडू संतोष आला. शेवटचा चेंडू संतोष यांना. सुंदर असा चेंडू. सुंदर असा चेंडू खेळवलाय संतोषाला. खेळलाय. 8 षटकाच्या समाप्तीनंतर 8 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर झालाय तो 51. स्कोर झालाय तो 51. सातव्या योद्ध्याला 7व्या योद्ध्याला 52 रनांची
52 रनांची आवश्यकता. आवश्यकता आहे. धन्यवाद. झालं शिकले की पोरगा. पुढच्या वेळेस तूच म्हणायचा. मी अजून ह्या मॅचला बी म्हणणार पूर्ण कमेंट्री करतो. एक माणूस तयार झाला आता आणि परत तुमच्या बदलाला आहे तयार. रिटायरमेंट झाली. कॉमेंट्रीला तयार केलं होतो. रिटायरमेंट का घ्यायची कोणी. हॅलो. गंभीरकडे आहे. दोन बॉल झाडा झाडाला पडल्याला दिसायचं नाही बॉल. नाही बॉल गावाची रात्रीचं बॉल गावाची. नाही रे आत्ता. झाडा गाडीवर बसल्यावर 12 गाडीवर तुला देणार ते मोबाईल द्यायचं का तू रणजित
आणि बॉलिंग आपला नटराज नटराज बॉलिंग करत आहेत. आणि गदा भीम वाईट चेंडू वाईट चेंडू वाईट दिला आहे. अरे बॉम्ब कुठे चाललंय रे. रणजित खेळतोय तो रणजित आणि गोलंदाजी करत आहेत तो नटराज. आणि हा चेंडू गेलेला आहे. डिफेन्स आणि एक सिंगल. स्ट्राईकवर आहेत ते विजय. आणि मी जातो. मी पण आवडलो सर द्या तुम्ही आले इंग्लिश सांगा थोडं म्हणजे ते पाठीमागून बसून सांगा. नाही घरात बसून ते टॉकिंग करायला चालू आहे. चालू बोल की कॉमेंट्री कॅच झालं. अशा तऱ्हेने कॅच आउट. संघाचा स्कोर सांग. अशा तऱ्हेने संघाचा स्कोर आहे 3 एक आउट ऑन 1 आउट. 3 for 1 बन रे. नेक्स्ट बॅट्समन निलेश. नेक्स्ट बॅट्समन निलेश. स्ट्राईकला आहे तो निलेश. नॉन स्ट्राईकला आहे विजय. वैयक्तिक चौथा चेंडू टाकत आहे नटराज. बॅटिंग करत आहे तो निलेश. टोलवलेला हा चेंडू. मिस फिल्डिंग झालेली आहे. 2 धावा. 2 धावावरती धावसंख्या झालेली आहे 5. उचललेला हा बॉल आहे आणि फिल्डरच्या हातात. आणि अशा तऱ्हेने आउट झाले आहेत निलेश. वैयक्तिक 2 धावावर सातिया स्पोर्ट्स 5 वर 2 आउट. संघ अडचणीत सापडला आहे. संघ अडचणीत सापडला आहे. पहिला वाईड एक सिंगल. बॅटिंग साठी उतरला होतो पप्पू. तडाखेबाज बॅट्समन. स्ट्राईकवर आहे तो विजय. आणि ढकलून खेळलेला चेंडू आणि 1 धाव. अशा तऱ्हेने टोलवलेला चेंडू आणि 1 धाव. अशा तऱ्हेने डॉट बॉल.
आणि अशा तऱ्हेने टोळलेला चेंडू आणि एक धाव. तीन चेंडू झाले का? चार चेंडू झाले. पाचवा चेंडू पप्पूला मारण्याचा प्रयत्न परंतु एकच धाव. त्या एक धावानंतर स्कोअर झालाय 9. 2 गडी बाद. हे मारण्याचा प्रयत्न परंतु डॉट. ओव्हर समाप्त. 2 ओव्हर समाप्तीनंतर स्कोअर झालाय तो 9. 2 बाद. वैयक्तिक संघासाठी तिसरं षटक घेऊन आलाय तो नटराज. स्ट्राईकला आहे तो पप्पू. नॉन स्ट्राईकला आहे तो विजय. या षटकातील पहिला चेंडू पप्पूला. पव्वा पप्पू काय करतोय? सुंदर अशी गोलंदाजी करतात ते नटराज. क्षेत्ररक्षण मधलं बदलाव. पहिला चेंडू अशा तऱ्हेने मारलेला आहे 4 धावा. 2 धावा. डिक्लेअरच्या स्वरूपात 2 धावा. 2 धावांनी स्कोअर होते तो 11. सुंदर असा चेंडू. पप्पू काहीच कळालं नाही. फुल टॉस चेंडू. आणि हा षटकार पप्पू याने चांगलाच खेचलेला षटकार. इनिंग मध्ये पहिला षटकार. बाउंड्री. चौकार दिलेला आहे. परत समोर मारण्यात येत आहे आणि हा कॅच आउट. पप्पू कॅच झेलबाद आउट झालेले आहेत. सुधाकर यांनी उत्कृष्ट असा झेल घेतलाय पप्पूचा. पप्पू जात आहे. त्यांची जागा घेण्यासाठी कोण येत आहे पाहू. आणि गणेश स्ट्राईकवर. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज कमी. आणि असा सुंदर असा षटकार मारलेला आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये बॉल येऊन पडलेला आहे. चांगलाच मारलेला षटकार गणेशने. परत हा मारलेला
आणि कॅच आउट. थोडीशी ताकद कमी पडली. सेम बॉल सेम शॉट. परत पुनरावृत्ती झाली नाही त्यांच्याकडून. परत पुनरावृत्ती झाली आणि ओव्हर समाप्त झालेली आहे. इथं गर्दी कमी करा. जावा की तिकडे काय समजा नाही इथं त्याला बी. जावा तिकडे जरा. जावा इथं ते नवीन पोरगाला जरा लई माणसं बघितली की गडबडात आहे. स्कोर की झाला 3 ओव्हर. यस. नंतर स्कोर झालाय तो 21. काय? 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झाला 21. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालाय तो 21. 4 विकेट. 4 विकेट. वैयक्तिक दुसरं व संघासाठी 4थं षटक मंदार यांचं. वैयक्तिक दुसरं व संघासाठी 4थं षटक 4थं षटक मंदार. मंदार. स्कोर पोचलाय तो 22. स्कोर पोचलाय तो 22. स्ट्राईकला ते विठ्ठल. स्ट्राईकला तो विठ्ठल. नॉन स्ट्राईकला विजय. नॉन स्ट्राईकला तो विजय. तिसरा चेंडू विठ्ठल याला. तिसरा चेंडू विठ्ठल यांना. बॅटचा कडा घेत पाठीच्या दिशेने गेलेला चेंडू. हा? बॅटचा कडा घेत. बॅटचा कडा घेत पाठीमागे गेलेला चेंडू. आम्हाला ते शॉट सांगायचं मी समजत नाही ना, मग आम्ही अडकणार हे होतंय. बॅटचा कडा घेत पाठीमागच्या दिशेने गेलेला चेंडू. एक चोटी धाव गिनण्यात आली आहे विठ्ठलच्या बॅटमधून. विठ्ठलच्या बॅटमधून. स्कोर झालाय तो 23. स्कोर झालाय तो 23. चांगलाच मारायला षटकार. कॅच आउट आणि कॅच आउट. विजय कॅच आउट होऊन बाहेर. बोल. विजय कॅच आउट होऊन बाहेर. तंबूत परत आहे. तंबूत परत जात आहे. तंबूत परत जात आहेत. त्यांची जागा घेण्यासाठी आलेत चंद्रकांत तेंडुगडे. स्कोर काय? स्कोर आहे 23. 24 का 23? 24. अनेक मारावे एका बॉल पुरता. कितवा बॉल ह्यो? शेवटचा चेंडू. आणि हा शेवटचा चेंडू. लावून खेळायला चेंडू. एकच धाव. आता ऐकायचं मी कसं बोलतो तुम्ही, नंतर मी तसं बोलायचं. 4 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर झालाय तो 24. 5 बाद 25. 7व्या धाव यांचा स्कोर झालाय तो 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 25. 4 विकेटच्या मोबदल्याबद्दल. वैयक्तिक पहिल्या संघासाठी 5वं षटक घेऊन येतोय तो दीपक. पहिला चेंडू यांना. पवा काय करतो चेंडू. सुंदर असा मारायला पवा काय होतो आणि झेल बाद झालाय तो चेंडू. मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट कनेक्ट झालेला नाही आहे आणि सुंदर असा झेल भेटलाय तो विशालयाने. चेंडू एक धावावर झेल बाद झालाय.
थोडस निराशाजनक स्थितीमध्ये 7व्या युद्ध चांगलीच गोलंदाजी म्हणावी लागेल महालक्ष्मी एक्सप्रेस कडून. त्यांची जागा घेण्यासाठी आलाय तो सदा. पाचव्या चेंडूतील पहिल्याच चेंडूवर दीपक याने कॅच घेतलाय तो विशालाने. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल महालक्ष्मी एक्सप्रेस कडून. चांगलीच गोलंदाजी दीपक कडून. अद्याप या ओव्हरचे 4 चेंडू बाकी आहेत. 2 चेंडूमध्ये पहिल्याच चेंडूमध्ये विकेट, दुसरा चेंडू डॉटच्या स्वरूपात. सक्षम थोडीशी मिसफिल्डिंग. एक धाव. स्कोर झाला होतो 26. सुंदर अशी गोलंदाजी दीप कडून होत आहे. स्ट्राईकला तो विठ्ठल. 4 चेंडूमध्ये 1 धाव देत 1 विकेटही घेतलेली आहे. मारण्याचा प्रयत्न. चांगलीच गोलंदाज. सुंदर अशी गोलंदाजी करत आहेत ते आपल्या संघाकडून विठ्ठल यांनी. विठ्ठल यांना काहीच समजलेला हा चेंडू. या षटकातील शेवटचा चेंडू. समोर उठवलेला चेंडू डॉटच्या स्वरूपात. षटक समाप्त. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झाला आहे तो 26. पाच ओव्हर 26 झालेला आहे. 52 आणि 18 बॉलला 26 धावांची गरज. ती आहे 7व्या ओव्हरला. त्यांचे 5 फलंदाज संपत परतले आहेत. पाहूया काय होतंय. दोन धाव. थोडस मिसफिल्डिंग यश कडून झालेलं आहे. जिथे 1 धाव पाहिजे होती तिथे 2 धाव दिलेत. दुसरा चेंडू समोरच्या दिशेने मारलेला हा चेंडू. तेवढीच जलद क्षेत्ररक्षण यश यांचं. आणि इथं 1च धाव. विशालांची चांगलीच गोलंदाजी म्हणावी लागेल. स्ट्राईकला तो विठ्ठल, नॉन स्ट्राईकला सदा. बाईच्या सर्व पाठींचा 1च धाव. बॅटची कडा घेत पाठींच्या दिशेने गेला हा चेंडू. 1च धाव मिळेल. स्कोर झाला 31. चौथा चेंडू विठ्ठलला. सुंदर अशी गोलंदाजी. विठ्ठलला काहीच कळालं नाही. विठ्ठल क्लीन बॉल आउट झालेत. सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल विशाल यांची. विठ्ठल तंबूत परत येतो आणि विठ्ठलची जागा घेण्यासाठी आले ते विनो. विनो हास्य स्मित विनूच्या तोंडावर. भावा विनो काय करतोय. विनायक
विनायक यांनी जर एक षटकार मारला तर 1101चं बक्षीस नितीन पाटील यांच्याकडून. उत्कृष्ट असा 6 जर मारला तर 1001चं बक्षीस विनायक याला. अतिरिक्त धाव, 1 धाव. स्कोर झाला 31. डॉटच्या स्वरूपात बॉल. शेवटचा चेंडू काय सोडलेला आहे आणि आता शेरने विनूला जीवदान मिळालेला आहे. ओव्हर समाप्त झालेला आहे. अजूनही चान्स विनूचा गेलेला नाही आहे. अजूनही 1000ची पत्ती विनूकडे जाते का पाहूया. स्कोर झालाय तो 32. अजूनही 12 बॉलला 20 धावांची गरज आहे. सुंदर रन आउट असताना वाचलाय तो सदा. सेकंड चान्स विनूला मारण्याचा प्रयत्न परंतु अपयश. पवा विनू 6 मारतो का. परत चान्स, परत दुसरा चान्स भेटला होतो विनूचा. आतापर्यंत विनूला 3 चान्स मिळाले. सदा मारण्याचा प्रयत्न, चांगलीच गोलंदाजी दीपक कडून. या षटकातील 5वा चेंडू. समोरच्या दिशेने टोलावलेला हा चेंडू तितकीच चांगले क्षेत्ररक्षण यश म्हणावं. पवा परंतु इथं सुधाकरच्या हातात कॅच मारलेला आहे. 3 जीवदान मिळाल्यानंतर 4थ्याही जीवदानाला मुकलेला आहे तो विनायक. पहिल्याच मॅचचा डेब्यू करत आहे तो दादूस. षटक चांगलाच मारलेला सगळ्यांनी हा किचन बॉल. स्कोर झाला तो 35. एकच धाव. स्कोर झाला होता 36. अजूनही 16 धावांची गरज 4 चेंडूत. पावा कॅच होतोय का, कॅच सुटलेला आहे. 1 धाव. चौथा चेंडू सदा यांना. डॉट चेंडू. पुढचा सामना होणार आहे तो श्रेयस फायटर्स आणि बारामती एक्सप्रेस.
दोन्ही संघ कॅप्टनांनी आपलं प्लेइंग 11 द्यायचं आहे. आपलं प्लेइंग 11 द्यायचं आहे. झालं लास्ट बॉल झाले मॅच समाप्त झालेली आहे इथे. मॅच समाप्त झाली आहे इथे महालक्ष्मी विन. आणि महालक्ष्मी एक्सप्रेस विन. ओके धन्यवाद. धन्यवाद.